जे बी मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, बुद्ध आणि स्तंभ यांचं आपलं वाचन सुरू आहे. साहेबांनी जे लिहिलेला ग्रंथ त्याबद्दल. तर खंड पहिला याच्यामधला भाग पहिला आणि दुसरा हा संपलेला आहे. मागच्या व्हिडिओपर्यंत ते झालेले आहेत. कोणी बघितले नसेल तर मी मागच्या व्हिडिओचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार. आता आपल्याला सुरू करायचा आहे खंड पहिला याच्यातला भाग तिसरा. त्याच्यामध्ये 5 चॅप्टर आहेत. त्या 5 चॅप्टरपैकी पहिला जो चॅप्टर आहे त्याचं आपण विश्लेषण करूया, वाचूया. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की सिद्धार्थापुढे जो मोठा प्रश्न निर्माण झाला होता की आपण एक युद्ध संपवले, म्हणजे युद्ध होऊ नये यासाठी आपण जिंकलेलो आहोत, नाही होऊ दिलं आपण युद्ध. पण असे जगामध्ये कितीतरी युद्ध आहेत ज्याची सुरुवात लहान लहान कलशापासून होतात, छोट्या मोठ्या झगड्यापासून. समाजाच्या प्रत्येक स्तरावर असे झगडे होत असतात, कौटुंबिक, सामाजिक, प्रत्येकाचे. तर हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे निर्माण झाला की अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे युद्ध आपण कसे बंद करावे. तर त्यांनी विचार केला की आपण आलार कालम हे जे मुनी होते, ऋषीमुनी, यांच्याकडे जावं आणि ज्ञान मार्गाची प्रशिक्षण घ्यावे. आलार कालम त्यावेळेस वैशाली या राज्यात राहत होते. आलार कालमकडे जायला निघाले सिद्धार्थ. जात असताना वाटेत त्यांना भृग ऋषीचा आश्रम दिसला. त्यांना वाटलं की आश्रमामध्ये आपण जाऊन पाहावं आतमध्ये काय सुरू आहे ते. सिद्धार्थ आश्रमामध्ये आतमध्ये आले. त्या भृग ऋषीचे जे शिष्य होते ते वेगवेगळ्या प्रकारचे तपश्चर्या करत होते. त्या शिष्यांना भृग ऋषीने नंतर काही वेळात प्रवचन दिलं. भृग ऋषी त्यांना सांगत होते की अशा पद्धतीचे जे तपश्चर्या आपण करतो ते कसे करतात, कशा पद्धतीचे असतात आणि त्यांचं फळ काय असते. भृग ऋषी त्यांना सांगत होते आपल्या शिष्यांना. सिद्धार्थ तेव्हा होते तिथंच. भृग ऋषी म्हणाले की आपली जी तपश्चर्या आहे, काही शिष्य पक्षाप्रमाणे दाणे टिपून खातात, ही त्यांची तपश्चर्या आहे, तपश्चर्याचा एक भाग आहे. त्याप्रमाणे एक तपश्चर्या आहे जे हरणाप्रमाणे फक्त गवतच खातात. दुसरी आणखी तपश्चर्या आहे, त्यामध्ये फक्त आपले केस भिजवतच ठेवत राहावं लागते. दुसरी तपश्चर्या आहे ज्यामध्ये फक्त दगड खायचे असतात. तिसरी एक तपश्चर्या, आणखी एक तपश्चर्या आहे ज्यामध्ये त्यांनी भृग ऋषींना आपल्या शिष्यांना सांगितलं, काय सांगितलं की त्यामध्ये अशी एक तपश्चर्या आहे जे पाण्यात बुडून असतात, पाण्यात बुडून राहण्याची तपश्चर्या. अशा वेगवेगळ्या तपश्चर्या असतात. या तपश्चर्या केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. स्वतःला अशा पद्धती तपश्चर्यामध्ये दुःख दिल्याने आपल्याला सुख प्राप्त होते, आनंद प्राप्त होते, स्वर्ग प्राप्ती होते. असे भृग ऋषी आपल्या शिष्यांना सांगत होते. सिद्धार्थ त्यांच्याकडे आले, भृग ऋषीकडे, आणि म्हणाले, तुम्ही हे जे काही तपश्चर्या करत आहात ते स्वर्ग प्राप्तीसाठी करत आहात, परंतु मला स्वर्ग नको. मला मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख आहेत ते त्याचं निवारण करायचं आहे पूर्णतः, परमनंटली. अशा पद्धतीचे दुःख मला निवारण करायचे आहेत. तर मला वाटत नाही तुमच्या या तपश्चर्येने मला तो मार्ग मिळेल. तर भृग ऋषींनी त्यांना आलार कालमकडे जायचा उपदेश केला. ते जाणारच होते पण त्यांनी सुद्धा जायला सांगितलं. आलार कालमकडे जायला सिद्धार्थाला भृग ऋषीने सांगितलं. असं सांगितल्यानंतर सिद्धार्थ आलार कालम यांच्याकडे आले. आलार कालमकडे आल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला तुमची विद्या शिकायची आहे, मला तुमचं ज्ञान पाहिजे. तुम्हाला जे ध्यान मार्ग प्राप्त झालेला आहे, ध्यान मार्गाचे आलार कालम यांनी सिद्धार्थाला प्रकार सांगितले, 3 प्रकार. पहिलं प्रकार आनापानसती,
ज्यामध्ये श्वासोच्छ्वास जो आपण घेतो त्याच्यावर नियंत्रण करणे. दुसरा प्रकार सांगितला आहे प्राणायाम. श्वास घेणे, श्वास थांबून ठेवणे आणि श्वास सोडणे, हा झाला प्राणायाम. तिसरा एक प्रकार आहे समाधीचा. हा तिन्ही प्रकार ज्ञान मार्गाचे श्वासोच्छ्वासावर अवलंबून आहेत. तर अशा पद्धतीचे आलार कलाम यांनी सुद्धा सिद्धार्थाला हे मार्ग शिकवले. त्यांच्याकडे 7 पद्धती होत्या शिकण्याच्या, ह्या सगळ्या शिकवण्याच्या. तर 7ही त्यांनी पायऱ्या शिकवल्या सिद्धार्थाला. सिद्धार्थ त्याच्यामध्ये पारंगत झाले. सिद्धार्थ आलार कलाम यांना पुन्हा म्हणाले की तुमच्याकडे आणखी काय शिकायचं आहे का? माझ्या प्रश्नाचे उत्तर तर येथून नाही भेटला. आलार कलाम म्हणाले माझ्याकडे एवढंच होतं. त्याच्यानंतर सिद्धार्थ आलार कलाम यांना सोडून उदकराम सूत यांच्याकडे गेले. उदकराम सूत यांना ज्ञानमार्गाची 8वी पायरी माहीत होती. उदकराम सूतकडे गेले. त्यांनी सुद्धा सिद्धार्थाला ज्ञानमार्गाची 8वी पायरी शिकवली. सिद्धार्थ ज्ञानमार्गाची 8वी पायरी याच्यामध्ये सुद्धा पारंगत झाले. त्याच्यानंतर त्यांना विचारलं की आणखी तुमच्याकडे शिकण्यासारखं आहे का? उदकराम सूत यांना विचारले तर ते म्हणाले नाही. सिद्धार्थांच्या असं लक्षात आलं की मगध देशामध्ये आणखी एक मुनी आहे जे ज्ञानमार्ग शिकवतात. त्यांच्यासुद्धा ज्ञानमार्ग हा श्वासावर अवलंबून आहे, पण तो मार्ग थोडा वेगळा आहे. तो मार्ग असा होता की आपलं जे श्वास आहे ते थांबून ठेवणे. श्वासोच्छ्वास थांबून ठेवल्यावर चित्ताची एकाग्रता होते, असा तो मार्ग होता. त्या मुनीकडे गेले. तो मार्ग शिकत असताना सिद्धार्थांना तीव्र वेदना झाला, कारण श्वासोच्छ्वास थांबून ठेवायचा होता. तो मार्ग शिकत असताना सिद्धार्थाला असं वाटलं की तीव्र आवाज त्यांच्या कानातून निघत आहे, कुणीतरी सुया त्यांच्या डोक्याला टोचत आहेत. अशा पद्धतीने तीव्र वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या. एवढ्या वेदना सहन करून सुद्धा त्यांनी तो सुद्धा ज्ञानाचा मार्ग पारंगत झाले त्या मार्गामध्ये. पण एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. त्यांचा जो प्रश्न होता मनुष्याला दुःखापासून मुक्त करणे, पूर्णतः नाही भेटले त्यांना या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीनं खंड पहिल्याच्या भाग 3चा पहिला आणि दुसरा चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी. तर मित्र, अशा पद्धतीनं बुद्धांनी धम्मचं वाचन सुरू आहे. तुमच्याकडे मी माहिती पुरवत आहो. प्लीज हे जे माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या जमीनवाल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण आपलं बरेचसे लोक ग्रंथ वाचत नाही, पुस्तक वाचत नाही, फक्त लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात. पण ओरिजिनल सिद्धार्थांनी काय म्हटलं, बाबासाहेबांनी का लिहून ठेवलेलं आहे, हे लोकांपर्यंत माहीत होणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय भीम.